टन 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 सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे। कॉपी और किताबें सारी स्कूल देगा, स्कूल देगा। यूनिफॉर्म भी तुम्हारी स्कूल देगा, स्कूल देगा। स्कूल अब घर से दूर नहीं है, कम हो गए फासले। पहुंचोगे स्कूल के गेट पर तुम, थोड़ा सा भी जो चले। प्यार और नरमी से तुमको पढ़ाएंगे टीचर है ऐसे भले। सच 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 रीत अब है यही स्कूल की, कभी टीचर न बच्चों को मारे। टन 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 सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। लाइब्रेरी में जो पढ़ना हो, स्कूल देगा, स्कूल देगा। दोपहर में खाना भी तो, और स्कूल देगा, स्कूल देगा। पढ़ना भी है और है खेलना भी है, दोनों बातें यहाँ। ध्यान उनका भी पूरा रखा गया है, ये जान ले लड़कियां। वो जो पढ़ेंगी, जो आगे बढ़ेंगी, तो बदलेगा हिंदुस्तान। घर 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 शिक्षा जब पहुंचेगी स्कूल की, शक्ति पाएंगे निर्बल भी सारे। टन 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 सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। चलो स्कूल तुमको पुकारे। नमस्कार. विद्यामंदिर लिंबू तुम्हाला आपल्या शाळेमध्ये पहिली ते 7वीचे वर्ग आहेत. 156 आपला पोट आहे आणि गेले वर्षभर आपण किंवा त्याच्या अगोदरपासून पण अनेक उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमांच्यामुळं मुलांना आपल्या शिक्षण घेण्यामध्ये मदत होते आहे किंवा अनेक चांगले उपक्रम राबवल्यामुळं मुलांच्या उपस्थितीमध्ये वाढ झालेली आहे आणि मुलांना एक आनंददायी वातावरण, आनंददायी शिक्षण देण्यामध्ये या उपक्रमाचा सहभाग राहिला आहे. आता आपण बघतोय 3 दिवस आपल्याकडं महान आनंद महोत्सव आयोजित आपण केलेला आहे. अगदी खरोखर मुलांना आनंद मिळावा अशा प्रकारचा उत्सव, गावाने यामध्ये सहभागी होऊन गावसुद्धा किती आनंदी झालेलं आहे म्हणजे यातून दिसेल. आणि अशा प्रकारचं नवीन आपण वाटचाल शाळेची, एक चांगल्या प्रकारची शाळा आपण या आपल्या भागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आदर्श शाळा करण्याचा आपला संकल्प आहे. सर्वांचा आपल्याला त्यामध्ये अधिकारी, पालक, ग्रामस्थ, पदाधिकारी सर्वांचं आपल्याला नेहमी सहकार्य लाभतं आणि आपण या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून या उपक्रमांचं माहिती घेतात. आपण ती झलक पुढची पाहूया. हा आपला 4थीचा वर्ग. या बघा तुम्ही
सारस्वत कक्षाचा आहे. हे आपले सरस्वतीचे उपासक म्हणजे आपले लेखक कवी यांची सुद्धा माहिती मुलांना होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर या अनेक लेखक पु ल देशपांडे असतील, रणजित देसाई असतील, वि स खांडेकर, शेळके, आनंद यादव, विश्वास पाटील अशा अनेक लेखकांची माहिती त्यांनी लिहिलेली पुस्तकं किंवा त्यांची काही टोपण नावं त्यांनी कोणत्या नावाने लेखन केलं या संदर्भातली माहिती तिथं मनाच्या समोर सतत राहील अशा प्रकारचं प्रयोजन केलं आहे. ही त्याची कन्सेप्ट आहे. एक आपण थीम वापरले या वर्गामध्ये आपल्या कोल्हापूरचे शाहू महाराज या शाहू महाराजांचा इतिहास किंवा त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये होऊन गेले त्या प्रकारची माहिती मुलांच्या जवळ राहावी किंवा मुलांना सुद्धा ती माहिती सांगता येईल चित्रपटानंतर अशा प्रकारची योजना या ठिकाणी आपण या माध्यमातून आखलेली आहे. आणि त्यातून सुद्धा मुलांना एक चांगली प्रेरणा मिळते. आणि मग आपण इकडं सिलेबस त्याच्या वर्गातला आपण त्याच्या नजरेसमोर ठेवलं आहे. आपले नाते असतील किंवा इकडे ध्वनीदर्शक आणि बिंदूदर्शक शब्द असतील असं अनेक प्रकारचा सिलेबस त्यांच्या नजरेसमोर सतत राहिला की तो त्यांचा अफाटच पाठ होऊन जातो. अशा प्रकारची एक संकल्पना मांडून या ठिकाणी आपण वर्ग सगळे डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आहे. बोलके वर्ग या बोलक्या वर्गांच्यामुळं मुलं सतत कामात राहतात, मुलं सतत वाचत राहतात, बोलत राहतात आणि सगळं देणगीतून आपण केलेलं आहे. वर्गामध्ये तुम्ही बघितलं असेल TV आहे, डिजिटल साऊंड बॉक्स आहे, सगळ्या प्रकारचं साहित्य प्रत्येक वर्गात आपल्याला ग्रीन बोर्ड बघायला मिळतो. अशा प्रकारे सुसज्ज अशा प्रकारची आपली जिल्हा परिषद शाळा कोणी म्हणणार सुद्धा नाही ही जिल्हा परिषद शाळा आहे, अशी खाजगी शाळा देखील लाजवेल अशा प्रकारची आपली ही शाळा. आणि खरोखर इथे विद्यार्थी त्याच तोलाबोलाचे नापास आपल्याला पाहायला मिळतात. 5वीचा वर्ग याला आपण बघतो नाव दिलं आहे महामानव कक्ष. त्या नावात तुमच्या लक्षात येईल महामानव जे आपल्या देशामध्ये जे काही महान व्यक्ती होऊन गेल्या थोर पुरुष होऊन गेले त्या पुरुषांच्या बद्दलचं महत्वाची काही माहिती असेल, त्यांचा जन्म किंवा त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी एखादी संस्था स्थापन केली, पक्ष स्थापन केला, या सर्वांची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यापासून पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे या सर्वांची आपल्याला या ठिकाणी माहिती पाहायला मिळते. इथे आपल्याला कन्सेप्ट येतं एक थीम आपण तयार केली आहे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. इथं तुम्ही बघता प्रत्येक चित्रामध्ये वाद दिसेल एक वेगळा प्रसंग आपल्या इतिहासातला दाखवलेला आहे. आपली जी चळवळ होऊन गेली स्वातंत्र्य चळवळ या चळवळीमध्ये अनेक प्रसंग या ठिकाणी चित्रित केलेले आहेत. मुलं हे चित्रीकरण पाहतात आणि त्याच्यापासून काही बोध घेतात किंवा त्याच्यावरती काही वाक्य बोलू शकतात मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा मुलांनी बोलायला शिकावं अशी अपेक्षा आहे. आणि मग इथं आपण त्यांच्या वर्गातला सिलेबस आहे, ज्ञानेंद्रिय असतील किंवा अन्य साखळी असेल अशा प्रकारचा त्यांचा सिलेबस त्याच्या नजरेसमोर सतत राहावा यासाठी आपण केलं. तिथं सुद्धा आपल्याकडं ठेवी प्रत्येक वर्गामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे हे जे सगळं आपण केलेलं आहे हे लोकवर्गणीतून केलं. इथं आपल्याला दिसेल सरपंचांनी या वर्गासाठी मदत केली आहे. हे लोकवर्गणीतून शैक्षणिक फुटाफुटा आपण सगळी कामं केली आहे. आपला 6वीचा वर्ग ह्याला आपण नाव दिलं आहे संत विभूती कक्ष. नावात तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी आपण संतांची माहिती घेणार आहोत. त्या वर्गामध्ये आपण योजना अशी केली आहे की वरच्या वर्गात दिसते संत नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ जे काही संत मंडळी होऊन गेले या सर्व संतांची माहिती किंवा त्यांच्याबद्दलचं काही जे लिखाण असेल त्या प्रयत्न करून ठेवलेला आहे. जेणेकरून मुलांना आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जे संत होऊन गेले त्या संतांच्या बद्दलची माहिती त्यांच्या सतत नजरेसमोर राहील आणि ती पण त्यातून काही प्रेरणा घेता येईल किंवा त्यांच्याकडून सुद्धा काही आपल्याला बोध घेता येईल यासाठी हा उपक्रम राबवला आहे. त्याच्याखाली आपण बघतो हे परत राबवलेल्या हिंदवी समाजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या जीवनातील काही प्रसंग किंवा त्यांच्या
इतिहासामध्ये काही किल्ले किंवा महत्त्वाच्या घटना किंवा आज्ञापत्र अशा प्रकारचे लेखन या ठिकाणी आपण मुलांच्या समोर ठेवलेलं आहे. अपेक्षा अशी आहे की मुलांच्या पुढं हा इतिहास जाज्वल्य इतिहास हा मुलांच्या समोर उपस्थित व्हावा आणि मुलांना त्याच्याकडून प्रेरणा मिळावी. आणि मग इकडे तुम्हाला दिसेल हा त्याच्या वर्गाचा सिलेबस आहे. अशा प्रकारे आपण हे वर्ग रचना केलेली आहे. हा 7वीचा वर्ग. आपण आता काय केलं, आपण प्रत्येक वर्गाला काही आपण कक्ष म्हणून नावं दिलं नाही. हा आपला कोहिनूर कक्ष आहे. हा कोहिनूर कक्ष म्हणजे काय, तर या वर्गामध्ये आपण तुम्हाला वरती दिसेल मदर तेरेसाची माहिती आहे, बाबा आमटे यांच्याबद्दल माहिती आहे, स्वामी विवेकानंद, म्हणजे असे जे आपले देशामध्ये राज्यामध्ये काही जे कोहिनूर जे आपले हिरे आपण त्यांना म्हणू, ही महत्वाची माणसं त्यांच्याबद्दलची माहिती मुलांच्या समोर राहावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हे आयोजन केलेलं आहे. त्याच्या खाली आपण बघतो त्या मुलांचा वर्गाचा सिलेबस हा आपण भिंतीवरती लावलेला आहे, जेणेकरून तो सिलेबस त्यांच्या सतत नजरेसमोर राहील आणि तो त्यांना वाचून पाठ होऊन जाईल. आमची मुलं सतत ते वाचत असतात, पाठ करत असतात, लिहित असतात, त्यामुळे त्याचा सिलेबसचे ते आपोआप होत असतं. दुसरं, आपल्या पाठीवरच्या साईडला जर बघितलं आपण तर एक आपण थीम तयार केली आहे. इथे जी थीम आहे ती आपल्या देशामध्ये वेगवेगळे धर्म आहे, आपल्या देशाची वैशिष्ट्य आपल्या देशाचं विविधतेत एकता, अनेक धर्म, त्या धर्माचे सण, त्या धर्माचे असणारे लोकांची प्रार्थना मंदिर किंवा त्याचे धार्मिक ग्रंथ यांचं या ठिकाणी चित्रित केलं आहे. हे जेणेकरून मुलांना याबद्दलची माहिती त्यांच्या सतत नजरेसमोर राहील असा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि अपेक्षित असं आहे की तर माहिती लिहिलेली नाही, ही अपेक्षित आहे की मुलांनी ती माहिती मिळवावी आणि मुलांनी विचारल्यानंतर ती माहिती मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा ती माहिती कथन करावी अशी अपेक्षा. हे नवीन आपण हे केलं आहे की आता पूर्वी जे जुनी आपली घंटा द्यायची पद्धत होती ती आता कालबाह्य झाली. किंवा तर मुलांच्या नवीन आधुनिक याच्याप्रमाणे आपण तिथे इलेक्ट्रिक बेल बसवले आहे आणि बेल आपण बघितलं तर त्या बेलच्या आवाजावरती मुलं हात बाहेर करतात, त्यांना सुट्टीची कल्पना येते, त्या आवाजानुसार मुलं हात बाहेर करत असतात. विषय गणित, घटक त्रिकोणी संख्या, उपघटक त्रिकोणी संख्येचा वापर करून आपण काय काय करू शकतो. त्रिकोणी संख्या, त्रिकोण मोजणे. आता ही आकृती आहे आपल्याला, या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर आपण या त्रिकोणी संख्येचा वापर करून ते मोजू शकतो. 1 2 3 यामध्ये 3 गुणिले 4 भागिले 2 म्हणजे 12/2 म्हणजे 6. म्हणजे यामध्ये एकूण त्रिकोण किती आहे, 6. त्यानंतर आपण हस्तांदोलन ही घेऊ शकतो. हस्तांदोलन म्हणजे एकमेकाला हँडशेक करणे. आता हस्तांदोलनामध्ये जर 4 मुलं असतील, 4 मुलांचं हस्तांदोलन किती होईल, मग एकट्यामध्ये हस्तांदोलन होत नाही म्हटल्यानंतर 3 मुलं, 3 गुणिले 4/2, 3/12/2 म्हणजे 6. किती हस्तांदोलन होणार, 6. आता आपण आयत ही मोजू शकतो. आयत बघा कसं मोजता येईल. आता यामध्ये हे आयत आहे समजा 1 2 3 4, जे चौथी त्रिकोणी संख्या किती येणार, 1 3 6 10 आणि 1 3 10 त्रिक 30. एकूण आयत किती आले इथं, 30. म्हणजे आपण या ठिकाणी एकूण त्रिकोणी संख्येचा वापर करू शकतो. कळलं. माझे नाव श्रेया शहाजी पाटील, शाळा विद्या मंदिर लिंगोदुमाला, तालुका कागद, जिल्हा कोल्हापूर. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. 5वी मध्ये मला वर्ग शिक्षक तानाजी पाटील सर आहेत. त्यांनी मला 8 ते 9 क्लास घेतले. 150 ते 200 प्रश्नपत्रिका आमच्या वर्षभरात झाल्या. त्यानंतर शेवटची प्रश्नपत्रिका परीक्षा आमची झाली. त्यानंतर मला असे वाटते, मला व माझ्या शिक्षकांना वाटते की मी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत बसेल. नमस्कार, मी विद्या मंदिर लिंगोदुमाला शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष शिंदे. मी अध्यक्ष या नात्याने आपल्याला एक सांगू इच्छितो की शाळा सुशोभीकरणासाठी आम्ही सर्व शिक्षक
शालेय कमिटी गावकरी यांच्या सहकार्यातून आम्ही प्रयत्न करत आहोत। आपली शाळा सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात जिल्हा लेवलला काम करत असून आता आम्ही राज्य लेवलला जाण्याचा प्रयत्न करत आहोत। ही आपली शाळा सर्व विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थांच्या प्रयत्नातून राज्यात एक आदर्शवत शाळा भविष्यात करण्याचा आमचा निर्धार आहे आणि ती म्हणजे होईल असेच। त्यामुळे आतापर्यंत ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि इथून पुढे जो आम्हाला लोक सहकार्य करतील त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि शाळेवर जे प्रेम दाखवले हे असंच प्रेम राहू दे। एक साथ प्रार्थना के लिए तैयार, एक साथ प्रार्थना शुरू कर। हीच मुझी प्रार्थना अनहेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। हीच मुझी प्रार्थना अनहेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। धर्म जाती राजभाषा देश सारे संपुरे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुरे। अनगुणावर सरोवनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। हीच मुझी प्रार्थना अनहेच मुझे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। भोवदारी राजला अंधार धुका साजली, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी। ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे, ते थांबले ते संपले। मानसाने मानसाशी मानसा समवागणे।
रहा